विजापूरमध्ये दक्षिणी आणि पठाणी यांच्यातील संघर्ष अगदी विकोपाला गेलेला होता। कर्नाटकात शेरखान लोधी पठाण आणि नासिर मुहम्मद यांच्यात संघर्ष सुरू होता। शेरखानाने पॉंडिचेरीच्या फ्रेंचांची मदत घेतली, नासिर मुहम्मदने विजयनगरच्या हिंदू राजांची मदत घेतली। शेरखान फ्रेंचांच्या पाठिंब्यामुळे शक्तिशाली झाला होता। या संघर्षामुळे कुतुबशाहीला धोका निर्माण झाला होता। शिवाजी राजांचे सावत्र भाऊ आणि हंबीररावांचे आत्ते भाऊ वेंकोजी यांनी या परिस्थितीचा फायदा घ्यायचं ठरवलं। तंजावर ताब्यात घेऊन अभिषिक्त राजा व्हायचं वेंकोजींच्या मनात होतं। नेमकं हेच राजांनी वेंकोजींना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे। कर्नाटकातून पठाणांना घालून वेंकोजींनी दक्षिणेत आपलं राज्य निर्माण करावं। वेंकोजींनी आपल्या वडिलांची कीर्ती कर्नाटकात वाढवावी अशी इच्छा शिवाजीराजांनी या पत्रातून व्यक्त केली होती। शेजवलकरांच्या मते हे पत्र जानेवारी 1676 पूर्वी लिहिलेलं आहे, तर शांताराम आवळसकरांच्या मते हे पत्र 1675च्या अखेरीस लिहिलेलं आहे। कर्नाटकात दक्षिणी मुस्लिम आणि हिंदू सरदार यांची चांगलीच गळचेपी होत होती, त्यामुळे त्यांच्या मनात पठाणांबद्दल नाराजी आणि संताप निर्माण झालेला होता। बहादूर खानाच्या मनात दिलेर खानाबद्दल चीड होती। मादन्ना हा स्वधर्माचा कट्टर अभिमानी आणि मुत्सद्दी होता। त्यांच्याद्वारे कुतुबशाहीची मदत आपल्याला मिळू शकते हे राजांच्या लक्षात आले होते। रघुनाथ पंत आणि जनार्दन पंत कर्नाटकातच होते। त्यांना तिथल्या भौगोलिक परिस्थितीची चांगलीच माहिती होती, तसेच तिथल्या अंतर्गत घडामोडी त्यांना माहिती होत्या। या सगळ्या गोष्टींचा फायदा घ्यायचं राजांनी ठरवलं। त्यानुसार त्यांनी कर्नाटक मोहीम आखली। या मोहिमेत राजांबरोबर सेनापती हंबीरराव सुद्धा होते। महाराजांनी स्वराज्याची उत्तम व्यवस्था लावली। भरपूर खजिना, प्रचंड घोडदळ आणि पायदळ घेऊन दक्षिण दिग्विजयासाठी ते तयार झाले। 20,000 घोडदळ आणि 40,000 पायदळ राजांनी दक्षिण दिग्विजयाला निघताना बरोबर घेतलं होतं। यावेळी मुंबईकर इंग्रजांनी लिहिलेल्या पत्रात महाराजांची तुलना अलेक्झांडर दी ग्रेट आणि ज्युलियस सीझर यांच्याबरोबर केली। सभासद लिहितात, तुंगभद्रा देशापासून कावेरीपर्यंत कर्नाटक साधावे, हा बेत मनात धरिला, त्यास लष्कर पाठवून साधावे तरी दिवसगतीवर पडते, म्हणून खुद्द राजे यांनी आपण जावे असे केले। राजांनी आपल्याबरोबर पायदळाचे सरनोबत यशाजी कंक, बाजी सर्जेराव जेदे, सोनाजी नाईक पंकी, बाबाजी ढमढेरे, आनंदराव मोरे, मानाजी मोरे, सूर्याजी मालुसरे, शेखोजी गायकवाड, धनाजी जाधव असे शूर योद्धे आणि बाळाजी आवजी, मुन्शी नीलप्रभू, मुद्राधिकारी श्यामजी नाईक पुंडे हे प्रशासकीय अधिकारी पण बरोबर घेतले। हंबीरराव मोहित्यांना राजांनी दुसऱ्या मार्गाने गोळकोंड्याकडे पाठवलं। राजाने आपल्या हालचालींचा कधीच कोणाला पत्ता लागू दिला नाही। इतकी गुप्तता त्यांनी प्रत्येक मोहिमेच्या वेळी प्रकर्षाने पाहिली। ही गुप्तता पाहिल्यामुळेच त्यांना नियोजनानुसार मोहिमेत यश मिळत गेले। 1676च्या दसऱ्यानंतर राजाने हंबीररावांना तोळगळ प्रांतातून कुतुबशाही प्रदेशात शिरण्याची आज्ञा दिली। यावेळी हंबीरराव नाशिक येथे होते। हंबीररावांबरोबर राजांनी अत्यंत स्वामिनिष्ठ आणि शूर घराण्यातील कान्होजी जेदे यांचा पुत्र बाजी सर्जेराव आणि नातू नागोजीराव यांना दिले। राजांच्या आज्ञेनुसार हंबीररावांनी कर्नाटकाकडे वाटचाल सुरू केली। कोप्पळ येथे अब्दुल रहीम खान मियान हा विजापूरच्या आदिलशहाचा सरदार कारभार बघत होता। कृष्णा आणि तुंगभद्रा या नद्यांच्यामधला काही भाग विजापूरच्या मसूद खान या वजिराने राजांना दिला होता। कोप्पळच्या जनतेने राजांना मियान बंधूंच्या जुलमी व दुष्ट कारवायांबद्दल सांगितले आणि त्यांनी राजांना विनंती केली की त्यांनी त्या बिकट प्रसंगातून जनतेला वाचवावं। ते ऐकून मियान बंधूंचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी राजांनी हंबीररावांवर सोपवली। हंबीरराव समगावच्या मार्गाने कोप्पळला जाण्यासाठी निघाले। मराठ्यांकडे फार सैन्य नाही अशी माहिती हुसेन बंधूंना मिळाली होती, त्यामुळे त्यांना या युद्धाचा ताण नव्हता। आपण हंबीररावाला सहज हरू हे त्यांच्या मनात ठसलं होतं। युद्धाची तयारी करून मोठ्या सैन्यासह हुसेन खान मराठा सैन्याजवळ पोहोचला। आपल्या सैन्यासह गदगदजवळ पोहोचले होते। येथेच हुसेन मियान त्यांना आडवा आला। एलगेंदल्याजवळ दोन्हीकडचं सैन्य समोरासमोर आलं। हंबीररावांजवळ मियानापेक्षा कमी सैन्य होतं। प्रचंड सेना असूनही मियानला या युद्धात पराभव पत्करावा लागला। या युद्धात हंबीररावांच्या पराक्रमाबद्दल एक पारसी भाषेत लिहिलेल्या वर्णनातून कळते की हंबीररावाला त्याचबरोबर लहानशी फौज होती। तीवर मियानच्या फौजा चालू गेल्या। जानेवारी 1677मध्ये लिंगसागर नजीक एलबुर्गा येथे त्यांचा सामना झाला। मियानं शरीरी करून जबर काजाकही विशेष, हंबीररावाजवळ सरंजाम थोडा, मायनाची जमियत मोठी असे असता हंबीररावाने वीज चकाकत अंधकार दूर करून शुद्ध उदकधारा नजरेस येते। तद्वत सैन्यात हल्लकल्लोळ होऊन खानाच्या लोकांनी रास्ता देऊन जसे वेणीचे केस दुभांग करून स्त्री वेणी घालते
तशा रीतीने हंबीररावाने हत्यार चालविताच फळी फुटून दुभंग केले. शेकडो मनुष्य जाता येत्या मारिले. खान नामावरून होऊन पळू लागले. त्यास धरून आणले. सरंजामसुद्धा सर्व लष्कर पाडाव करून आणले. हंबीररावांकडील फक्त 5-50 लोक जखमी झाले. हे वर्तमान विजापुरी गेल्यावर तिकडून मियानस सोडविण्यास आणखी फौज चालून आली. हे वर्तमान ऐकून धनाजी जाधव हंबीररावांचे मदतीस धावून आले. मग चहूकडून लांडगे तोड करून बेजार करून दिले. मुक्कामी छापा घालावा. चालत्या मार्गी लांडगे वाकरासारखे पाडाव करावे. ह्याप्रमाणे विजापुरास पोहोचेपर्यंत गलबत करून दिली. आईस लेकरू लेकरास आई ओळखेना. आपला जीव वाचला तर सर्व काही मिळेल, परंतु पळावे असे मनास वाटावे. पुन्हा मराठ्यांची लढाईची वाट ईश्वरा घालू नकोस असे अंतःकरणात म्हणावे. असे पराक्रम करून विजापुरी फौजास घालून देऊन व मियान बंधूस कैद करून धनाजी व हंबीरराव गोवकोंडा येथे शिवाजी महाराजांना सामील झाले. या लढाईत पठाणांचे 2000 घोडे आणि हत्ती मराठ्यांनी ताब्यात घेतले. आपला पराभव आता निश्चित आहे हे हुसेन खानाने ओळखलं आणि तो रणांगण सोडून पळून जाऊ लागला. बाजी जेद्यांचा पुत्र नागोजी जेद्यांनी हत्तीवरून हुसेन खानाला रणांगण सोडून पळून जाताना बघितलं आणि तडक ते हुसेन खानाच्या पाठलागावर निघाले. हुसेन खानाच्या हत्तीपाशी जाऊन त्यांनी आपल्या तलवारीने त्याची सोन छाटली. तसा तो हत्ती बिथरला आणि रणांगणाच्या दिशेने पळू लागला. त्याचवेळी हुसेन खाननी चिडून एक तीर नागोजींच्या मस्तकावर मारला. मस्तकात मारलेला हा तीर नागोजींच्या हनुवटी फोडून बाहेर आला. मराठ्यांनी हुसेन खानाला लगेच पकडलं. नागोजींना लागलेला तीर काढताच ते मृत्युमुखी पडले. हे घडले जानेवारी 1677 मुलगा मृत्युमुखी पडल्यावर साहजिकच बाजीजेद्यांच्या डोक्यावर संकटांचा डोंगर कोसळला. कारण नागोजींची बायको गोदूबाई गर्भवती होती, पण त्या सती गेल्या. गोदूबाई या घोरपडे यांची लेक होत्या. राजे स्वतः जातीनं नागोजींच्या आईचं तुळजाबाईंचं सांत्वन करायला गेले आणि त्यांना प्रतिवर्षी 1 शेर सोने दिले जाईल हे सांगितलं. छत्रपती शिवाजी महाराज गोदावरीच्या तीराने नांदेड बोधन मार्गे कुतुबशाहीच्या मुलकात पोहोचले. कुतुबशाहीच्या मुलकात पोहोचताच राजा आपल्या सैनिकांना म्हणाले, एक काडी रायतेने तसनस न व्हावी. आवश्यक त्या वस्तू विकत घ्याव्यात व लूट मुळी करू नये. खरं तर कुतुबशाह स्वतःच्या राजाचं स्वागत करण्यासाठी समोर येणार होता, पण राजांनी त्याला कळवलं, तुम्ही न येणे. आपण वडील भाऊ, मी धाकटा भाऊ, आपण पुढे न येणे. राजांच्या या नम्रपणामुळे कुतुबशाह खुश झाला. कुतुबशाहने आपले प्रधान अक्कन्ना आणि मादन्ना यांना महाराजांचे स्वागत करण्यासाठी समोर पाठवलं. त्यांनी राजांना सन्मानाने शहरातून मिरवत कुतुबशाहच्या दरबारात नेलं. ही फेब्रुवारी 1677 मधली घटना आहे. कुतुबशाहने राजांचं यथायोग्य स्वागत केलं. कुतुबशाहने राजांच्या भेटीचं सभासद असे वर्णन करतात की राजांनी आपल्या लष्करास कुल जरी समान केला होता. सुमुहूर्त पाहून बादशहाचे भेटीस नगरामध्ये चालले. बादशहाने कुलनगर शृंगारले. चौफिरी बिदीस कुमकुम केशराचे सडे रंगमाळा घातल्या. गुडिया तोरणे पताका निशाने नगरात लावली. नगरातून मिरवणूक जात असताना नागरिक राजांना बघण्यासाठी दुतर्फा उभे होते. सुवासिनींनी राजांना ओवाळलं आणि त्यांना वंदन केलं. राजांना बघणाऱ्या नागरिकांच्या चेहऱ्यावर विशेष आनंद दिसत होता. दरबारात कुतुबशाहांनी राजांच्या सगळ्या सरदारांचा त्यांच्या पराक्रमानुसार अलंकार, वस्त्र, हत्ती घोडे देऊन सन्मान केला. यात हंबीररावांना पण सेनापती म्हणून वस्त्र, अलंकार, हत्ती घोडे देऊन सन्मानित केलं. राजे खास मुस्तद्द्यांसह कुतुबशाहच्या शाही महालात पोहोचले. कुतुबशाहांनी सन्मानपूर्वक राजांना आपल्या आसनावर बसवलं आणि स्वतःही त्याच आसनावर बसले. थोडा वेळ दोघांमध्ये मनमोकळेपणाने चर्चा झाली. कुतुबशाहाने या भेटीत महाराजांनाही वस्त्र, अलंकार, हत्ती घोडे देऊन सन्मान केला. राजांना निरोप देण्यासाठी तो स्वतः खाली आला. मादन्ना पंतांनी दुसऱ्या दिवशी आपल्याकडे मेजवानीस राजे आणि त्यांच्या मुस्तद्द्यांना बोलवले होते. त्यात हंबीरराव पण होते. कुतुबशाहाचे मन जिंकल्यावर मोगलांविरुद्ध कुतुबशाही आणि हिंदवी स्वराज्य एक होऊन लढावं हा विचार राजांनी मांडला. तो कुतुबशाहाने मान्य केला. तसेच राजे त्यांना म्हणाले की कुतुबशाहाच्या दरबारात आपला वकील असावा व आपणास 1 लक्ष होऊन खंडणी मिळावी. हे दोन्ही हेतू साध्य करून राजे हंबीररावांच्या नेतृत्वाखाली आपली प्रचंड सेना घेऊन दक्षिण दिग्विजयासाठी निघाले. राजांनी कुतुबशाहाकडे जवळपास महिनाभर मुक्काम केला होता. ती तारीख होती 5 फेब्रुवारी ते 10 मार्च 1677. कुतुबशाहाची भेट घेऊन राजे सेनापती हंबीरराव यांच्यासह निघाले. त्यांच्याबरोबर कुतुबशाहाचा सरलष्कर मिर्झा मुहम्मद अमीन आपल्याबरोबर 1000 स्वार, 4000 पायदळ आणि तोफखाना घेऊन निघाला. सगळे कृष्णा नदी ओलांडून कर्नूलच्या ईशान्येस असलेल्या कृष्णा तुंगभद्रेच्या निवृत्ती संगमी पोचले. हे तीर्थक्षेत्र आहे. इथे सगळ्यांनी तीर्थस्नान केलं. तीर्थस्नानानंतर राजे काही निवडक मुस्तद्दी घेऊन श्री शैलेशम येथे
मल्लिका जीवनाच्या दर्शनासाठी गेले. मुत्सद्दी होतेच राजांबरोबर, पण हंबीररावसुद्धा असावेत. श्रीशैल्यम येथे राजांनी 9 दिवस मुक्काम केला. तिरुपती येथील श्री व्यंकटेशाचं दर्शन घ्यावं असं राजांच्या मनात आलं. मग श्रीशैल्यम येथून राजे आणि त्यात सैन्य अलंपूर, कर्नूल, नंदियाल, कडाप्पा यामार्गे तिरुपतीला पोचले. नंतर व्यंकटेशाचं त्यांनी दर्शन घेतलं. राजे व्यंकटेशाचं दर्शन घेऊन कोड्डालपोलम, पेडापोलम येथे आले. जिंजी जिंकून जिंजीचा किल्ला ताब्यात घेतला. दिनांक 13 मे 1677च्या सुमारास हा किल्ला मराठ्यांनी घेतला. राजांनी जिंजीच्या किल्ल्याची योग्य ती व्यवस्था लावून ते सैन्यासह कुतुबशाच्या थोपक्यानासह निघाले. साधारण 25 मेच्या सुमारास अब्दुल खानाच्या ताब्यात असलेल्या वेल्लोरच्या किल्ल्याला मराठ्यांनी वेढा घातला. जसा जिंजीच्या नासिर मुहम्मदाने किल्ला राजांना युद्धाशिवाय देऊन टाकला, तसा अब्दुल खानानेही वेल्लोरचा किल्ला देऊन टाकावा असं राजांचं म्हणणं होतं. पण अब्दुल खानाने ते धुडकावून लावलं. यानंतर राजांचे सरदार नरहरी रुद्र यांनी किल्ल्याला वेढा चालूच ठेवला. राजांनी शेरखानाचा पराभव केला. शेरखान त्याच्या सासऱ्याच्या ताब्यात असलेल्या तिरुवाडीच्या किल्ल्यात होता. अवघ्या 6000 सैन्यासह राजांनी त्याचा पाठलाग करून त्याचा सर्व मुलूक आपल्या स्वराज्याच्या ताब्यात घेतला. शेरखानकडून 20,000 खंडणी घेऊन त्याचा मुलगा इब्राहिम खान यास उरीस ठेवले. ही घटना जुलै 1677 आहे. राजानंतर तिरुमल्लपडी येथे आले. कर्नाटकात असलेल्या आपल्या सावत्र भावाला भेटण्याची त्यांची इच्छा होती. ती त्यांनी अनेक वेळेला पत्र लिहून कळवली, पण त्यांनी मान्य केली नाही. शेवटी ते अनिच्छेनेच राजांना भेटायला आले, पण बरोबर 2000 सैन्य घेऊन आले. या भेटीत त्यांची चर्चा झाली. एकूण काय, त्या चर्चेतून काहीच निष्पन्न निघालं नाही. राजांचं म्हणणं व्यंकोजीरावांना पटलं नाही. व्यंकोजींच्या भोवती जी माणसं होती त्यांनी त्यांच्या डोक्यात राजे तुमच्या राज्यातून त्यांचा हिस्सा जबरदस्तीने घेतील असं भरवलं. राजांनी आपल्या मुत्सद्द्यांकडून त्यांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण या प्रयत्नांना यश आले नाही. एक दिवस व्यंकोजी तंजावरला पळून गेले. दोघा भावांमध्ये एकोपा असावा एवढंच राजांना वाटत होतं. गृहकलह वाढून शत्रूला आयती संधी देऊ नये हे राजांचं म्हणणं त्यांनी शहाणपणाने समजून घेतलं नाही. शेवटी राजांनी त्यांचा मुलूक जिंकण्याची आज्ञा सरलष्कर हंबीरराव मोहिते यांना दिली. त्यांच्या ताब्यातील जगदेवगड, कावेरीपट्टम, चिदंबरम, वृद्धाचलम हे भाग मराठ्यांनी आपल्या ताब्यात घेतले. कर्नाटकातील या प्रदेशांची जबाबदारी रघुनाथ नारायण हनुमंते आणि हंबीरराव यांच्यावर सोपवली. राजांनी 17 सप्टेंबर ते 16 ऑक्टोबर या दरम्यान रघुनाथ हनुमंते यांना चंदीचा साहेबसुबा सांभाळण्यास दिला. त्यांना मजूर देऊन 1 लाख होऊन बक्षीस दिले. त्यांना मदत म्हणून हंबीरराव आणि संताजी भोसले यांना फौजेसह जिंजीस ठेवले. शिवाजीराजांनी आपला प्रदेश बळकावला म्हणून व्यंकोजी चांगलेच चिडले होते. व्यंकोजींच्या ताब्यात घेतलेल्या मुलुकाची घडी बसून राजे ऑक्टोबर 1677च्या शेवटी आनंदराव व मानाजी मोरे यांच्यासह 4000 घोडेस्वारांनीशी महाराष्ट्राच्या रोखांनी निघाले. जसे राजे व्यंकोजींच्या प्रदेशातून बाहेर पडले, व्यंकोजींनी मदुरेचा नायक आणि इतर पाळेगार यांच्याशी हातमिळवणी केली. व्यंकोजी हे हंबीररावांचे सख्खे आतेभाऊ आणि हंबीरराव त्यांचे सख्खे मामेभाऊ होते. त्यांच्यातील नातं बाजलं राहून दोघे समोरासमोर युद्धासाठी उभे राहिले. व्यंकोजींनी आपल्या सैन्याचा तळ जिथे टाकला होता तिथे बरीच गिधाडे गिरट्या घालीत होती. हा अपशकुन आहे असं त्यांच्या सैन्याला वाटलं आणि त्यामुळे त्यांचं मनोधैर्य कमी झालं. म्हणून ते म्यानातून तलवार काढण्यास तयारच होत नव्हते. दिनांक 6 नोव्हेंबर 1677 रोजी एकदाच युद्धाला तोंड फुटलं. युद्ध सकाळी सुरू झालं होतं ते संध्याकाळपर्यंत चालू होतं. यात व्यंकोजी विजयी झाले. हंबीरराव आणि संताजी दोघांनाही हा पराभव पटला नाही. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांनीशी चर्चा केली. नंतर बेसावत असलेल्या व्यंकोजींवर चाल करून गेले. बरीच कत्तल झाली. व्यंकोजींचे सैन्य जीव मुठीत धरून पळू लागले. भिकाजी राजे, शिवाजी डबे आणि प्रतापजी राजे या सैन्याधिकाऱ्यांना अटक केली. 1000 घोडे व सर्व तंबू ही सामान मराठ्यांना मिळाले. या लढाईनंतर गृहक्लेश योग्य नाही आणि वाढू नये अशी राजांची इच्छा होती. जर हा गृहक्लेश वाढला असता आणि तशीच 2 भावांमध्ये लढाई होत राहिली असती तर या परिस्थितीचा फायदा शत्रूंनी नक्कीच घेतला असता. आपलाच भाऊ आपल्या सैन्याशी लढतो ही गोष्टसुद्धा राजांच्या मनाला त्रास देत होती. शत्रू मराठा राज्य धुळीस मिळवण्यासाठी वाटेल ते राजकारण करीत होता. शत्रूचा हा प्रयत्न प्रत्येक वेळी खूप चातुर्याने राजे यशस्वीपणे मोडून काढीत होते. महाराष्ट्रातील तुंगभद्रेच्या अलीकडे पन्हाळा प्रांतातील 3 लक्ष होण्याची दौलत आणि कुतुबशाहकडून सुद्धा 3 लक्ष होण्याची दौलत व्यंकोजींना देण्याची राजांनी तयारी केली. पण व्यंकोजींनी राजांचं म्हणणं धुडकावून लावलं. शेवटी व्यंकोजींच्या राज्यातील अर्नी, बंगळूर, कोल्हार, होसकोट, शिराकोट ही महत्त्वाची ठिकाणं हंबीरराव आणि त्यांच्या सैन्याने लढून ताब्यात घेतली.
व्यंकोजीच्या सैन्याशी हंबीररावांचे सैन्य जवळपास 1677च्या डिसेंबराच्या शेवटपर्यंत लढत होते. यानंतर रघुनाथ पंत आणि हंबीररावांच्या मनात तंजावरावर चाल करून जायचा विचार होता. तसं त्यांनी राजांना लिहून कळवलं, पण राजाज्ञा येईपर्यंत ते थांबले होते. राजांनी कळवले, व्यंकोजी आपले धाकटे बंधू आहेत, त्यांचं रक्षणे मूलबुद्धी केली. त्यांचे राज्य बुडवू नका. इथे राजांचे वागणे हे वडील बंधूसारखंच होतं. तलवारी बरोबर असणारे शिवाजीराजे जेवढे पराक्रमी असायचे तेवढेच ते नात्यात वागताना सजग असायचे. नात्यातील भावनिक संवेदना ते जपायचे, पण स्वराज्यासाठी जर ते नातं घातक ठरणार असेल तर त्याकडे तटस्थपणे बघत आणि निर्णय घेत असत. हे आपल्याला संभाजी मोहित्यांबरोबर जो प्रसंग घडला त्यावरून लक्षात येतं. महाराजांच्या सूचनेनुसार रघुनाथ पंत आणि हंबीरराव यांनी व्यंकोजी राजांशी तह केला. व्यंकोजींनी राजांना कोल्हार प्रांत दिला. कार्तिक मासी ऐकोजी राजे फौजेनीशी हंबीरराव सरनोबत यांची कर्नाटकात अहिरीपाशी झगडा झाला. ऐकोजी राजे यांची 3000 घोडी व हत्ती पाडाव केले. सरदार पाडाव केले आणि जाऊन त्रिपदीस बैसले. मग कोल्हार कोट ऐकोजी राजे यांनी देऊन सल्ला केला. महाराजांनी बंगळूर, होसकोट व शिरे असे 5 लक्ष उत्पन्नाचे 3 महाल व्यंकोजी राजांची पत्नी चिरंजीव सौभाग्यवती दीपाबाई साहेब यांना चोळी बांगडीसाठी दिले व तंजावर सहित जिंजीलगतचा 7 लक्ष होणांचा मुलूक चिरंजीव व राजेश्री व्यंकोजी राजे यांना दूध भातासाठी इनाम परंपरेने दिला असा शाकावलीत उल्लेख आढळतो. व्यंकोजी या पराभवामुळे अस्वस्थ राहू लागले. त्यांच्या संसारातील लक्ष कमी होऊ लागले. ही बातमी रघुनाथ पंतांनी पत्राद्वारे राजांना कळविली. ते पत्र वाचताच राजांना दुःख झालं. त्यांनी व्यंकोजींना पत्राद्वारेच समजूत घातली. या पत्रानंतर राजांनी व्यंकोजी यांच्यात तसेच हंबीरराव आणि व्यंकोजी यांच्यात दिलजमाई झाली. नंतर राजांच्या म्हणण्यानुसार व्यंकोजी रघुनाथ हनुमंते यांच्या मदतीनं तंजावरचा कारभार बघू लागले. त्याचप्रमाणे कर्नाटकात नवीन कमावलेल्या राज्याची व्यवस्था बघण्याची जबाबदारी रघुनाथ पंत हनुमंते व हंबीरराव मोहिते यांच्यावर सोपवली. ही जबाबदारी हंबीररावांवर व्यंकोजी राजांनी सोपवली. यातून महाराजांचा हंबीररावांवर असलेला विश्वास लक्षात येतो.